नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हरभरा पिकाविषयी माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस खूप कमी झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, जे रब्बी हंगामातील इतर पिके आहेत त्याच्यामध्ये ऊस असेल, गहू असेल किंवा बरेच शेतकरी कलिंगड किंवा टरबूज करत असतात. तर ही जी जास्त पाणी लागणारी पिकं आहेत याचं क्षेत्र कमी होऊन आता जास्तीत जास्त शेतकरी आता हरभरा पीक असेल किंवा ज्वारी पीक असेल, जे की कमी पाण्यावर जे पिकं येतात याच्याकडे वळत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आता हरभरा आणि ज्वारीचं जे क्षेत्र आहे ते यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये हे क्षेत्र लागवडीचं वाढणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला हरभरा पिकामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला हरभऱ्याविषयी माहिती घ्यायची आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, हरभरा पिकामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं उत्पादन जे आहे ते आपण वाढवू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती याच्याविषयी आपण घेणार आहोत. मित्रांनो, हरभऱ्याची पेरणी करत असताना बरेच शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने पेरणी करत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला इथं सरासरी एक 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळतं. पण आपण तेच जर याच्यामध्ये बदल करून आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला इथं 12 ते 15 क्विंटलपर्यंत आपण इथं उत्पादन मिळवू शकतो. त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला म्हणजे वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये खर्च वाढवायचा नाही आहे. आपण यात म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेवढा आपल्याला खर्च येतो त्याच खर्चामध्ये आपल्याला जर इथं तेवढाच खर्च याच्यामध्ये करून आपण इथं आपल्याला उत्पादन इथे वाढवायचं आहे. तर याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीपासून जे मशागत असेल, पेरणीची पद्धत असेल किंवा आपण इथं जी बीज प्रक्रिया करायची आहे आपल्याला, तर ही सविस्तर माहिती आपल्याला शेवटपर्यंत, जसं फवारणी व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापन असेल, तर कशा पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे तर याच्याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम तर मित्रांनो, हरभऱ्याची ज्यावेळेस आपण पेरणी करायचा विचार करतो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं आपण वाणाची निवड. म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन देण्यासाठी कुठल्या वाणाची निवड करावी तर हे महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. जे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे पुरेसं पाणी उपलब्ध नाही आहे, ज्यांच्याकडे पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही, तर अशा शेतकरी बांधवांना इथं जिरायती हरभऱ्याची म्हणजेच कोरडो हरभऱ्याची इथं पेरणी करायची असते. तर अशा शेतकरी बांधवांसाठी जे वाणाची निवड करायची आहे तर त्याच्यामध्ये मी 2 वाण सांगत आहे. त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तर या विद्यापीठाने विकसित केलेलं वाण म्हणजे फुले विजय, तर या वाणाची आपण इथं लागवड करायची आहे. मित्रांनो, हे जे वाण आहे तर जिरायतीमध्ये चांगलं उत्पादन देतं, त्याच्यासाठी आपल्याला इथं या वाणाची निवड करायची आहे. त्यासोबतच मित्रांनो, एक नवीन वाण जे विकसित केलेलं आहे राहुरी कृषी विद्यापीठानं, त्याच्यामध्ये म्हणजे फुले विश्वराज, तर या वाणाची सुद्धा आपण इथे निवड करू शकतो जिरायती पेरणीसाठी. त्यासोबतच मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांना इथं पाणी उपलब्ध आहे, पाण्याची व्यवस्था आहे, तर असे शेतकरी बांधवांना जे सुधारित वाण आहेत याच्यामध्ये याचं निवड करायची आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण जॅकी 9218 याची निवड करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण दिग्विजय आहे, फुले दिग्विजय, याचीसुद्धा निवड करू शकतो. त्यासोबतच NBEJ 709 हे नवीन वाण आहे, हे सुद्धा चांगलं उत्पादन येतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण याचीसुद्धा निवड करू शकतो. त्यासोबतच अंकुर कंपनीचं जे चिराग वाण आहे तर ह्याचीसुद्धा आपण इथं निवड करू शकतो. म्हणजे जॅकी 9218 असेल, दिग्विजय असेल किंवा 709 असेल किंवा अंकुर असेल, अंकुरचं चिराग, तर यापैकी आपण कुठल्याही वाणाची निवड इथं आपण लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी करू शकतो. जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला हे वाण इथं चांगलं उत्पादन देईल. त्यासोबतच मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना मेकॅनिकल हार्वेस्टिंग करण्यासाठी वाणाची निवड करायची असते. त्याच्यासाठी मित्रांनो, आपण इथं फुले विक्रम वाण आहे, त्यासोबत RVS 204 वाण आहे, या 2 वाणापैकी आपण कुठल्याही वाणाची निवड करू शकतो मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं तुम्हाला मी वेगवेगळे जे वाण सांगितलेले आहेत, जशी पेरणी करणार आहात तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही या वाणाची निवड करू शकता. याच्यानंतर मित्रांनो, वाणाची निवड झाल्यानंतर सर्वप्रथम तर पेरणीच्या अगोदर आपल्याला इथे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं बीज प्रक्रियामध्ये आपल्याला इथं थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशनचा वापर करायचा आहे. त्यासोबतच इथं बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, हरभऱ्यामध्ये सर्वात जास्त जे उत्पादनामध्ये घट येते त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगामुळे हरभऱ्यामध्ये मर रोग लागतो. त्याच्यामुळे इथं आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करणं इथे गरजेचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला झेलोराई या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये पायरकोल्स्टोबिन आणि थायफ्लोराइड मिथाइल असे 2 घटक उपलब्ध आहेत.
त्यासोबतच मित्रांनो याचा जर वापर करत असाल तर हे करू शकता, किंवा आपण UPL कंपनीचं जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे कॉम्बिनेशन दोन्हीसुद्धा एकत्रच आहेत, त्याच्यामुळे आपण या इलेक्ट्रॉनचा सुद्धा वापर इथे करू शकतो. याचं जे प्रमाण आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनचे, 1 किलो बियाण्यासाठी आपल्याला इथं 5 mlचा वापर करायचा आहे. त्यासोबतच जे थायमिथॉक्झाम आणि झेलोरा मी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही थायमिथॉक्झामचा वापर 1 किलोसाठी 5 ml आणि झेलोराचा वापर 1 किलोसाठी 3 mlच्या प्रमाणे आपल्या इथं करायचं आहे. मित्रांनो ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. पण बरेच शेतकरी जे आहेत ते इथं जैविक बीज प्रक्रिया करत असतात. तर या जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला रायझोबियम बॅक्टेरिया आणि इथे PSB बॅक्टेरिया याचा वापर करायचा आहे. तर सुरुवातीला आपण पेरणी करण्याच्या अगोदर आपण काही दिवसांनी इथे बीज प्रक्रिया याची करू शकतो जैविक. त्यासोबतच मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला पेरायचं आहे त्या दिवशी आपण ट्रायकोडर्मा बुरशीनाशक म्हणजे जैविक बुरशीनाशक जे आहे हे आपल्याला बियाण्यावरती टाकून घ्यायचे आहे. ट्रायकोडर्मा जे आहे आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी आपल्याला इथे 6 ग्रामचा वापर करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं एकतर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे किंवा आपल्याला इथं जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया झाल्यानंतर मित्रांनो पेरणीच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं असं बेसल डोस टाकून घेणं. तर बेसल डोसमध्ये मित्रांनो आपल्याला DAP 50 किलो MOP 25 kg असं कॉम्बिनेशन करू शकतो, किंवा 3 सिंगल सुपर फॉस्फेट त्यासोबतच MOP 25 kg म्हणजे दोन्हीपैकी एका कॉम्बिनेशनचा इथं वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये ज्या काळी जमिनी असतात तर या काळ्या जमिनीमध्ये फेरस सल्फेटची कमतरता असते, त्यासोबतच सल्फरची कमतरता असते. त्याच्यामुळे आपल्या इथं सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य दोन्हीचा सुद्धा वापर इथे करायचा आहे. तर फेरस सल्फेट आपल्याला 10 kg, त्यासोबतच झिंक सल्फेट 10 kg आणि सल्फर 10 kg असं तिन्हीचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. मित्रांनो हे झालं मित्रांनो बेसल डोस. तर बेसल डोस आपल्याला एकतर आपण पेरणीच्या अगोदर टाकून घेऊ शकतो, ज्याच्या की नंतर आपण रोटावेटरनं काढून घेऊ शकतो, याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो, किंवा त्याच आपण जर BBF यंत्राचा वापर करणार असाल पेरणीसाठी तर BBFच्या यंत्रामध्ये याचं टाकून घेऊ शकता. बेसल डोस टाकणं झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पेरणी जी आहे तर पेरणीचा जो कालावधी योग्य कालावधी आहे याच्यामध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आपण इथं पेरणी जर केली तर आपल्याला इथं चांगलं उत्पादन मिळतं. आणि जी जिरायती पेरणी असते कोरडवाहू त्याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असतो सुरुवातीच्या काळामध्ये 15 ऑक्टोबरच्या अगोदर किंवा 15 ऑक्टोबरच्या आसपास ते इथे आपल्याला कोरडवाहूची पेरणी करून घ्यायची आहे. आणि बरेच शेतकऱ्यांची कोरडवाहूची पेरणी आता झालेली सुद्धा आहे. मित्रांनो याच्यानंतर लागवडीची पद्धतीमध्ये आपल्याला जे शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीने जिरायतीची पेरणी करू शकतात, कारण याच्यामध्ये आपल्याला बियाणं जास्तीत जास्त पडणं गरजेचं आहे. पाणी नसल्यामुळे उपलब्ध इथं आपण बियाणं जास्त टाकणं इथे गरजेचं असतं. तर जे जिरायती पेरणी करणार आहेत असे शेतकरी बांधव 30 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 1 फूट अंतराचं जे आपले तास असतात लाईन असतात तर अशी पेरणी करू शकतात. त्यासोबतच इथं म्हणजे 30 सेंटीमीटरवरती जर आपण पेरणी केली तर जवळपास आपल्याला 30 ते 35 किलो बियाणं आपल्याला 1 एकरसाठी इथं पुरेसं असतं. असं हे झालं मित्रांनो जिरायती पेरणी. पण आपल्याला जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला इथं नवीन आधुनिक पद्धतीने पेरणी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी BBF यंत्र जे आहे BBF तंत्रज्ञान याचा वापर करायचा आपल्याला. ब्रॉड बेड फ्युरो म्हणजे BBF तर याचा वापर जर केला आपण तर इथं आपण जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला या नवीन पद्धतीचा वापर करायचा आहे. BBFमध्ये मित्रांनो जवळपास आपण जे यंत्र असतं तिथे 4 ते 5 लाईनचा आपण इथे पेरणी करू शकतो. आणि दर 4-5 लाईनच्या नंतर इथं आपल्याला एक ओळ सोडून द्यायची आहे. त्याच्यामुळे एक असे नाली तयार होते आणि हरभरा ज्यावेळेस मोठा होतो तर अशा वेळेस ह्या नालीतून जो गॅप पडलेला असतो तिथं हवा खेळती राहते. त्यासोबतच प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया चांगली होते. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं उत्पादन चांगलं मिळतं. घाटे जी साईज आहे तर याची साईज चांगल्या पद्धतीने होते, वजन चांगलं मिळतं याच्यापासून, पण आपल्याला इथं पर्यायी इथं उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं. मित्रांनो हे जे BBF आहे मोठ्या ट्रॅक्टरने आपण 4 ते 5 लाईन मारू शकतो, किंवा जर आपल्याकडे छोटं ट्रॅक्टर उपलब्ध असेल तर इथं आपण 2 लाईन म्हणजे इथं बरोबर जे आपण ज्या पद्धतीने आपण बेड निर्माण करत असतो तसे बेड ऑटोमॅटिक तयार होतात आणि एक नाली तयार झाल्यामुळे बरोबर 2 लाईन निर्माण होतात. मग ह्याची जी लागवड आहे आपल्याला बरोबर 2 लाईन आणि 45 सेंटीमीटर इथं वरती आपल्याला इथं पेरणी करायची असते. इथं मित्रांनो जवळपास आपल्याला जर 2 लाईनचा वापर केला आपण छोट्या ट्रॅक्टरचा तिथे जवळपास 18 ते 20 किलो बियाणं आपल्याला इथं पुरेसं असतं. आणि जर आपण 4 ते 5 लाईनचा वापर केला तिथे जवळपास 25 किलो बियाणं आपल्याला इथं लागतं. हे झालं मित्रांनो BBF पद्धतीची पेरणी BBF तंत्रज्ञान. पण आपण
नवीन जे आता बेडवरती बरेच शेतकरी टोकन पद्धतीने लागवड करत आहेत, तर हे याची जे वापर आहेत याच्यामुळे सुद्धा आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतो मित्रांनो. आपण त्याच्यामुळे आपण बेडनं जर टोकन पद्धतीने लागवड करणार असाल तर जवळपास एक 3.5 फुटाची किंवा 4 फुटाची बेड आपल्याला मारून घ्यायची आहे ट्रॅक्टरच्या साह्याने. त्याच्यावरती आपण थोडंसं वरती आपल्याला बेडच्या वरती आपण साफ करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण इथं पालते करून, म्हणजे पालते आपण फ्लॅट करायचं आपल्याला बेड त्याच्यावरती, आणि आपल्याला 2 लाईनची इथे लागवड करायची आहे. तर लागवड करत असताना मित्रांनो आपल्याला हँड पुश सीडर या यंत्राचाच वापर करायचा आहे. कारण मित्रांनो मजुराच्या साह्याने आपल्याला इथं खर्च पण जास्त येईल. त्यासोबतच आपण एक समान लागवड करू शकत नाहीत मजूर, त्यामुळे आपल्याला इथं हे हँड पुश सीडर जे यंत्र आहे ते येतं बरोबर 6 ते 9 इंचच्या अंतरानं आपण इथं सेटिंग करू शकतो. 6 इंचावरती जर आपण लागवड करायची असेल तर बरोबर 6 इंचावर पडतं, आणि खोलीसुद्धा त्याची जवळपास आपण एका समान खोलीवरती इथं आपण लागवड करू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण इथं या यंत्राचाच वापर करणं इथं आपल्याला फायद्याचं ठरतं. तर टोकन पद्धतीनं जर लागवड करणार असाल तुम्ही तर इथं आपल्याला जवळपास 1 एकरमध्ये 15 किलो बियाणं लागतं. म्हणजे 4 लाईन BBFला आपण इथं जवळपास 25 किलो बियाणं लागतं. 2 लाईननं जर तुम्ही BBF यंत्राचा वापर करत असाल तर 18 ते 20 किलो बियाणं लागतं, आणि बेडवरती टोकन करणार असाल तिथं 15 किलो बियाणं आपल्याला इथं पुरेसं आहे. याच्यानंतर पेरणी झाल्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर पाणी व्यवस्थापन करण्यासाठी एकतर आपण पेरणी करणार असाल BBFनं तर आपण इथं पेरणी झाल्यानंतरसुद्धा आपण इथं स्प्रिंकलरच्या साह्याने इथं पाणी देऊ शकतो, किंवा अगोदर जमीन ओलवूनसुद्धा आपण इथं पाणी पेरणी करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण इथं करायचं आहे. पण आपल्याकडे जर बेडवरती तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करणार असाल तर बेडसाठी आपल्याला इथं कोरडेज बेड मारून घ्यायचे आहेत आपल्याला ट्रॅक्टरनं. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याकडे जरी ठिबक सिंचन उपलब्ध असेल तरीसुद्धा आपल्याला उगवण इथं आपल्याला स्प्रिंकलरच्या साह्यानंच करून घ्यायची आहे. कारण मित्रांनो ठिबकवरती सुरुवातीला सगळीकडे पाणी पोहोचणार नाही बियाण्यापर्यंत, त्याच्यामुळे उगवण कमी जास्त होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला इथं याचा वापर, स्प्रिंकलरचा वापर करणं इथं फायद्याचं ठरतं. त्याच्यामुळे मित्रांनो उगवण झाल्याच्या नंतर जे आपल्याला पाणी द्यायचे आहेत हरभऱ्याला, इथे आपल्याला 3 पाणी द्यायचे आहेत सर्व. त्याच्यामध्ये पहिलं जे पाणी आहे तर आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी आपल्याला हरभऱ्याला द्यायचं आहे उगवण झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर दुसरं पाणी आपल्याला 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान द्यायचं आहे, आणि तिसरं पाणी आपल्याला 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान द्यायचं आहे. पण कुठल्याही पद्धतीने पेरणी केलेली असेल, त्याच्यामध्ये BBF असेल किंवा बेड पद्धत असेल तरीसुद्धा आपल्याला इथं पाणी ह्या असे 3 टप्प्यामध्ये द्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर ठिबक उपलब्ध असेल तर ठिबकसुद्धा आपल्याला याच दरम्यान, म्हणजे जे शेड्यूल मी सांगितलेलं आहे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान, 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान, आणि 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान तुम्ही पाणी द्यायचं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे झालं पाणी व्यवस्थापन आपण करू शकतो. जर आपल्याकडे ठिबक सिंचन उपलब्ध असेल तर इथं बरेच शेतकरी म्हणतात विद्राव्य खत आपण कुठला सोडावा. तर विद्राव्य खतामध्ये मित्रांनो विद्राव्य खत सोडण्यासाठी खर्च जास्त येईल तुम्हाला. म्हणजे हरभरा पीक हे आपल्याला असं काही लाखोचं उत्पादन देणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला विद्राव्य खतं देऊन इथं आपल्याला खर्च वाढवायचा नाही आहे. आणि जरी आपण समजा इथे 12 ते 15 क्विंटलपर्यंत जरी उत्पादन मिळवलं तरीसुद्धा इथं आपल्याला जर आपण खर्च वाढवला इथं विद्राव्य खतं सोडून तर आपल्याला हे परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो इथं विद्राव्य खतं सोडायची नाहीत. पण त्याच जागेवरती मी तुम्हाला एक दुसरा पर्याय सांगतो आहे. त्याच्यामध्ये आपण 24-24-0 जी ग्रेड मिळते महादनची, तर याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. कारण मित्रांनो 24-24-0मध्ये ही पूर्ण वॉटर सोल्युबल ग्रेड जरी नसली तर ही लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळते, आणि याचा वापर आपण इथे करू शकतो. आणि स्वस्त असल्यामुळे आपल्याला याचा खर्च जास्त होणार नाही. 24-24-0 जवळपास आपल्याला दुकानावरती 1500च्या आसपास 1500च्या आसपास मिळेल. तर याचा वापर आपल्याला जर करायचा आहे. 24-24-0मध्ये 50 किलो खत मिळतो. तो आपल्याला पहिलं जे पाणी असतं आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपण जे देतो ठिबकच्या साह्याने, तर आपल्याला इथं 24-24-0 व्यवस्थित पाणी करून घ्यायचं आहे. इथे आपण फॉस्फरिक ॲसिडचा सुद्धा वापर करू शकतो पाणी करण्यासाठी. नाही केलं तरी काही अडचण नाही, 24-24-0चं पाणी व्यवस्थित होऊन जातं. फक्त आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं लागेल आपल्याला त्याला. तर इथं 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान तुम्ही इथं 25 किलो 24-24-0चा वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो उरलेले जे 25 किलो आहे तर ते आपल्याला जवळपास 50 दिवसाच्या आसपास आपण 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान पाणी जे देणार आहोत तर उरलेला 25 kg आपण इथं सोडू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 1 एकरमध्ये 50 किलो 24-24-0चा वापर करायचा आहे. आपला इथे खर्च पण जास्त होणार नाही, 1500च्या आसपास आपल्याला मिळून जाईल खत. तर अशा पद्धतीने आपण विद्राव्य खत न वापरता आपण चांगल्या पद्धतीने आपण फर्टिगेशन करू शकतो. हे झालं मित्रांनो विद्राव्य खताचं फर्टिगेशन. त्यानंतर आपण तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, तर तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला जर तणनाशकाचा वापर करायचा असेल बीनाशकाचा, तिथं आपण गोल नावाचं आपल्याला बीनाशक मिळते तणनाशक, तर याचा वापर करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला ऑक्झीफ्लोरोपिन नावाचा घटक मिळतो, याचा वापर आपण करू शकतो. किंवा आपल्याला टाटा रॅलीज कंपनीचे पॅनिडा ग्रँडे नावाने एक तणनाशक आहे, त्यामध्ये आपल्याला पेंडेमेथिलीन नावाचा घटक मिळतो. ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर 24 तासात आपल्याला ह्याची फवारणी करून घ्यायची आहे.
मित्रांनो, जर आपण तणनाशकाचा वापर करणार नसाल आणि जर आपल्याला तण व्यवस्थापन करायचं असेल तर आपण इथं कोळपणीसुद्धा करू शकतो. पहिली कोळपणी आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान बैलाच्या साहाय्याने आपण कोळपणी करू शकतो. त्यानंतर दुसरी कोळपणी आपल्याला तिथून पुढे 15 दिवसांनी करायची आहे, किंवा आपण मजुराच्या साहाय्याने सुद्धा आपण इथं तण व्यवस्थापन करू शकतो, खुरपणी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटचं जे आहे तर आपल्याला इथं फवारणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हरभरा पिकामध्ये मित्रांनो, उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये 40 ते 50% उत्पादन जे आहे तर घाटी अळीचा प्रादुर्भाव जर वाढला तर इथे घटू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं फवारणी व्यवस्थापनसुद्धा इथे महत्त्वाचं आहे. हरभऱ्यामध्ये आपल्याला पूर्ण 3 फवारण्या करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, त्यासोबतच बायोस्टिम्युलंटचा सुद्धा वापर करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. कारण आपण ज्यावेळेस आपण फर्टिगेशन ठिबकद्वारे करायचं म्हणतो त्यावेळेस आपल्याला इथे जास्त विद्राव्य खत लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. पण तिथं आपल्याला फवारणीमध्ये खूप कमी प्रमाणात खत लागतो आणि ते पानांद्वारे लवकर अपटेक होत असतो खत. त्याच्यामुळे आपल्याला इथं विद्राव्य खत हे फवारणीद्वारे वापरायचं आहे आपल्याला. तर फवारणीमध्ये आपल्याला सुरुवातीची पहिली फवारणी आहे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, बायोस्टिम्युलंट आणि एक 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. पंपाला जवळपास आपल्याला हे विद्राव्य खत 1261 80 ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो. आणि जे कीटकनाशक, बुरशीनाशक घ्यायचे आहे, तुम्हाला मी ज्यावेळेस पहिला दुसरा व्हिडिओ म्हणजे सेपरेट फवारणीची व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये कोणतं बुरशीनाशक, कीटकनाशक घ्यायचं आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये विस्तारितपणे मी सांगणार आहे. तर आत्तापर्यंत म्हणजे आत्ता फक्त तुम्हाला मी कीटकनाशक, बुरशीनाशक याचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर जी दुसरी फवारणी आहे आपल्याला 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. आणि या जागेवरती आपल्याला जे विद्राव्य खत घेणार आहोत आपण तिथे आपल्याला 05234चा वापर करायचा आहे. म्हणजे 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान जवळपास म्हणजे 10% ज्यावेळेस आपल्याला फुलं दिसतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे. तिथं आळ्या आपल्याला म्हणजे ज्या पहिल्या फवारणीतून ज्या आळ्या वाचलेल्या असतात ह्या मोठ्या झालेल्या असतात आळ्या, इथं फुलं पण ह्या खातात, त्याच्यामुळे फुलांचं नुकसान होतं. आणि त्यामुळे इथं आपल्याला चांगलं कीटकनाशक घ्यायचं आहे. त्यासोबत बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करायचा आहे. कारण इथं वेगवेगळे रोग असतात, बुरशीमुळे निर्माण होत असतात. त्याच्यामुळे तांबेरा असेल, फिझारम विल्ट असेल, किंवा हरभरा पिवळं पडतं आपलं, त्याच्यामुळे आपल्या इथं करपा येतो हरभऱ्यावरती. त्याच्यासाठी आपल्याला इथं बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा. आणि विद्राव्य खतामध्ये 05234 याचा सुद्धा वापर आपल्याला 80 ग्रॅमपर्यंत करायचा आहे 15 लिटरसाठी. त्यानंतर मित्रांनो, शेवटची आणि तिसरी जी फवारणी आहे आपल्याला तर 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला जे विद्राव्य खत आहे तर 0050 किंवा पोटॅशियम शोनाईटचा वापर करायचा आहे. म्हणजे दोन्हीपैकी आपण एका विद्राव्य खताचा इथे वापर करायचा आहे. यामध्ये आपल्याला बुरशीनाशक नाही घेतले तरी चालते, कारण इथं ही जी स्टेज असते तिथं आपल्याला घाटे लागलेले असतात हरभऱ्याला. आणि घाटे ज्यावेळेस आपल्याला 10 ते 15% घाटे दिसतात, घाटे ज्यावेळेस फुगवण्याच्या अगोदर इथं आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे. तर इथं म्हणजे शेवटची फवारणी असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण BBF यंत्राचा वापर करतो किंवा बेडचा वापर करत असतो तर अशा परिस्थितीमध्ये इथं आपल्याला फवारणी करण्यासाठी अंतर याच्यामध्ये मिळते. पण पारंपरिक पद्धतीने दाटवा खूप जास्त झालेली असते, दाटी झाडांची, इथं तिसरी फवारणी करता येत नाही. याचासुद्धा फायदा आपल्याला इथं मिळतो, म्हणजे BBFद्वारे किंवा बेडची लागवड केल्यानंतर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला 3 फवारण्या सांगितलेल्या आहेत. आणि सुरुवातीपासून म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपण मशागतीपासून फवारणीपर्यंत कशी व्यवस्थापन करायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करून घ्या. आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही चांगली माहिती पोहोचेल. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.